नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक निवडणुकीचं महाकव्हरेज आम्ही करतोय. आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा, कारण आजचा दिवस निकालाचा दिवस आहे आणि याच निकालाचं विश्लेषण करण्यासाठी जलद गतीनं हा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम सज्ज आहे आणि सोबतच हे एक्सपर्टचं पॅनल सुद्धा. अतिशय तगडं पॅनल, ज्याच्यामध्ये आपण बघतोय राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, ज्यांनी ग्राउंडवरती ही निवडणूक जवळून पाहिलेली आहे आणि आपले सहकारी सुद्धा असणार आहेत आणि राजकीय पक्षांची भूमिका मांडणारे त्या पक्षांचे प्रवक्ते सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. आपल्या सोबत आता ज्योतिताई वाघमारे जोडले गेले, शिवसेनेच्या प्रवक्त्या. ज्योतिताई, स्वागत आहे तुमचं. त्यांच्या बाजूला हरिभाऊ बसलेले आहेत. आता हरिभाऊंची नवी ओळख आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये ते गेलेले आहेत. त्यांचे ते प्रवक्ते आहेत, ओबीसी नेते आहेत आणि ते आज या सगळ्याचं विश्लेषण करतील. रामकृष्ण हरी. आता जनता तुम्हाला रामकृष्ण हरी करते का हे कळेल आपल्याला, आणि ती टॅगलाईन बनवली आहे. हा 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 आज कळेल आपल्याला. हो, शुभेच्छा तुम्हाला. केशव गोंडसे पाटील आता आपल्या सोबत आहेत. मराठवाड्यातल्या आणि त्याचबरोबर विदर्भ या सगळ्या परिसरात नेमकं काय चाललंय त्याचं विश्लेषण केशवजी करतील. विशेषतः नांदेडमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे, लातूर नांदेड मध्ये इंटरेस्टिंग फाईट्स आहेत, त्याच्याबद्दल ते विश्लेषण करतील. संजय वरकड सर आता आपल्या सोबत आहेत. वरकड सर सुद्धा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सगळ्याचं विश्लेषण करतील. पश्चिम महाराष्ट्राचं आणखीन एक प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे राजकीय विश्लेषणासाठी. भोकरे सर आहेत आपल्यासोबत. सर, स्वागत आहे तुमचं. संजय भोकरे आपल्यासोबत आहेत. आणि विशाल महाराष्ट्राचा मूड बघून आलेला आहे, त्यामुळे विशालकडून आपण सातत्यानं महाराष्ट्राचा काय मूड होता आणि आकड्यात काय दिसतोय ह्याचा ताळमेळ काय लागतोय का आपण बघणार आहोत आणि या सगळ्याशी चर्चा करणार आहोत. नाही, सगळ्यात आधी आपण ज्योतिताईंकडे जाऊया. किती कॉन्फिडन्स आहे, किती आत्मविश्वास आहे आणि खरं तर ही निवडणूक सिद्ध करणारी निवडणूक आहे की खरी शिवसेना कुणाची. लोकसभेत मे बी तो ट्रेलर होता, पण हा पिक्चर असेल. किती विश्वास आहे तुम्हाला आजच्या तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? सगळ्या महाराष्ट्राला शुभ सकाळ आणि येणारा काळ हा महायुतीचाच असणार आहे. कारण आपण ज्या पद्धतीने म्हणालात की हे एक अत्यंत ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतच महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय की आमचा स्ट्राईक रेट असेल, मुंबईतील मतं असतील, या सगळ्यांच्या मधून शिवसेनेचे सच्चे वारसदार हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय. त्यामुळे अतिशय आत्मविश्वासानं मी या ठिकाणी सांगू शकते की महाराष्ट्राचं वारं हे महायुतीकडे फिरलंय. याला कारण एकनाथ शिंदे नावाचं वादळ आहे, जे वादळ जनकल्याणाचं आहे, ज्या वादळानं लाडकी बहीणसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले, मुलींना उच्च शिक्षणामध्ये फी माफी केली असेल, शेतकऱ्यांच्यापर्यंत ते पोहोचलेले असतील. त्यामुळे नक्कीच आम्हाला अगदी 100% आत्मविश्वास आहे की प्रचंड बहुमतानं महायुतीची पुढे जाण्याआधी विलास, मला असं वाटतं आपण आकड्यांचा आजचा सगळा खेळ आहे, तर प्रत्येकाचे आपण अंदाज विचारूयात. प्रत्येकाने, तुम्ही दोघं आपापल्या पक्षाचे प्रवक्ते आहात, तर तुम्ही दोघांनी तुमच्या पक्षाचा आकडा सांगा. किती जागा जिंकण्याचा विश्वास? ज्योतिताई, तुमच्यापासून सुरुवात. आकडा फक्त. 60 पेक्षा जास्त जागा आम्ही नक्कीच जिंकू. हरिभाऊ, मित्रांसही सांगत आहे. हो, पण तुम्ही विचारताना आमच्या पक्षाचा विचारला प्रश्न एक आणि उत्तर दुसरं असं नाही असू शकत. आणि महायुती मिळून 180च्या पुढे आम्ही नक्कीच जाऊ असा आत्मविश्वास. पक्ष आणि महाविकास आघाडी. महाविकास आघाडी 180 आणि इक्वली 60, 60. ज्योतिताई, त्यांचा कॉन्फिडन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे. परंतु जनतेला आमच्यावरती त्यापेक्षा जास्त विश्वास आहे. ती जनतेचा विश्वास मला वाटतं की आता मतपेटीमधून दिसून येईल. केशव सर, मला वाटतं नेक टू नेक फाईट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच. मराठवाड्यात तर आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेक टू नेक फाईट आहे. थोडासा अप्पर हँड सत्ताधारी महायुतीचा राहील असं वाटतं, पण फार मोठा फरक असेल असं वाटत नाही. छोटे पक्ष आणि अपक्ष यांचं पण बऱ्यापैकी लक्षवेधी फिगर असेल असं मला वाटतं. संजय सर, माझं आणि केशव यांचं मत जवळपास सारखंच आहे, फक्त एजमध्ये मला फरक वाटतो की मला असं वाटतं की महाविकास आघाडीला एज मी देईल, कारण त्यांच्या जागा जास्त येतील असं मला वाटतं. नेट टू नेट फाईट आहे. अपक्ष बंडखोर पण खूप असतील या निवडणुकीमध्ये. भोकरे सर, कसं आहे, लोकसभेचा विचार करावा लागेल. लोकसभेमध्ये असंच चाललं होतं, परंतु सायलेंट व्होटर नावाचा एक प्रकार आहे ना, त्यांनी कसा झटका दिला तसं उद्या आत्ता ह्या मतदान झालेलं आहे. परंतु असं काही म्हणता येणार नाही सायलेंट व्होटरनं काय केलेलं आहे. लाडकी बहीण सगळं झालं आहे,
पण खरोखर त्याचा परिणाम किती झाला आहे हे काहीच सांगता येणार नंतर नाही. ठरलं त्यामुळे आता कोण आहे? 50-50% सगळं आपण म्हणायचं, पण आता त्या मतदार राजानं काय केलंय हे आता स्पष्ट होईल. ठीक आहे. विशाल, तुझा अंदाज? मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊच तर त्याच्या मनात काय चाललंय ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही. घासून लढत आहे, दोघांनाही स्पष्ट बहुमत नसेल आणि अपक्षांचा जोर मोठा असेल. अच्छा, हंग असेंब्ली येईल किंवा त्रिशंकू परिस्थिती राज्यात उद्भवेल असं इथे किती जणांना वाटतंय आणि का? नाही, त्रिशंकू राहील अशी स्थिती वाटते, कारण नेक टू नेक फाईट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तीच स्थिती येणार अशीच शक्यता जास्त आहे. आणि अपक्षांचा आणि छोट्या पक्षांचा मोठा काळ महाराष्ट्राने बघितलेला आहे. 1999 मध्ये जेव्हा विलासराव देशमुखांनी सत्ता स्थापन केली होती, आपण पाहिलं असेल, आता हर्षवर्धन पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आहेत, त्यांचा मोठा रोल होता, अपक्षांचा मोठा गट होता, तो दबाव गट होता. तर तशी स्थिती पुन्हा महाराष्ट्रात येईल असं सगळं चित्र आहे सध्या. मला ज्योतिताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. ज्योतिताई जेव्हा बोलताना असं म्हणाले आमचा स्ट्राईक रेट, हे इंडिकेट करताय का तुम्ही मुख्यमंत्री पदाच्यासाठी? कारण तुम्ही ह्या स्ट्राईक रेट हा मुद्दा करत तुम्ही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता. आताही तुम्ही तेच सांगताय आमचा स्ट्राईक रेट जास्त असेल. इनडायरेक्टली तुम्ही दावा करताय मुख्यमंत्री पदावर? खरं तर मुख्यमंत्री पदासाठीचा जो कलगीतुरा आपण महाविकास आघाडीमध्ये बघितला, म्हणजे पटोले असतील, संजय राऊत असतील, त्यांचं रोजच ज्या पद्धतीनं तो कलगीतुरा रंगायचा, त्या पद्धतीचं कुठलंही भांडण हे महायुतीमध्ये नाही आहे. खरं तर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय हे आमचे सर्वोच्च नेते घेतीलच, परंतु महाराष्ट्र म्हणजे आपणच, मी माध्यमांच्या मधूनच बघितलं म्हणून थोडं नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं साहजिकच आहे, पण आपणच दाखवलंय की महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता हे एकनाथ शिंदे साहेबांची सगळ्यात जास्त आहे आणि जनतेच्या मनातले मुख्यमंत्री अशा पद्धतीने त्यांनी जी लोकप्रियता मिळवलेली आहे आणि सीएम म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून त्यांनी जे काम केलंय की नाही, त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या मनामध्ये तेच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय. पण जो काही निर्णय असेल तो आमचे सर्वोच्च नेते मिळून घेतील. आपण हे म्हणतायत ना, तर मला सांगा 18 ठिकाणी एकनाथ शिंदेच्या ठिकाणी बंडखोरी भारतीय जनता पक्षाने केली आहे, 18 ठिकाणी केली आहे. हे भारतीय जनता पक्षानं बंडखोरी स्ट्राईक रेट कमी करण्यासाठी केली आहे का? कितीतरी ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार दिलेले आहेत. आणि आता आपण सोलापूरमध्येच पाहतोय की महाविकास आघाडीमधलेच नेते एकमेकांच्या गाड्या फोडणं, बंगले फोडणं, इथपर्यंत ती त्यांची भाषा होतीये. जोडे मारे आंदोलन हे महाविकास आघाडीमधले पक्ष एकमेकांच्या विरोधात करतायत. त्या थरापर्यंत तरी म्हणजे कोण गेलं हे एकदा आपण डोळसपणाने पाहावं. हरिभाऊंना विचारूया. माझ्या अशी काही आवश्यकता भासणार नाही. आम्ही क्लिअर थम्पिंग मेजॉरिटी, मी सांगितलं तुम्हाला 180च्या वर येईल, कमी नाही येणार. मुख्यमंत्री प्रश्न नाही, ज्याचा जास्त असेल ते आपसात बसून ठरवतील. कणकीतुरा वगैरे असं काहीच नाही, कधीच कोणी काहीच बोललं नाही, उगीच काहीतरी बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक मिटिंगमध्ये मान्य शरद पवारजी सगळ्यात म्हणजे शरद पवार ठरवतील तो मुख्यमंत्री अर्थ नाही, मान्य शरद पवार जे सिनियर नेते आहेत आणि काही अडचण आली तर सोल्युशन तेच आहे, दुसरं कोण आहे. पण मग जेव्हा मुख्यमंत्री पदाबाबत खूप आधीपासून चर्चा सुरू होत्या तेव्हा शरद पवार असो, सुप्रिया सुळे असो, म्हणजे सुप्रिया सुळेंचं स्टेटमेंट होतं ऑन रेकॉर्ड की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही. तीच परिस्थिती आहे, तो स्टेटस आहे राष्ट्रवादीचा आत्ताही? नाही, असं कधी ते बोलले नाही. पत्रकाराने विचारलं असेल बुगीच कणकीत, परंतु हे निश्चित आहे, हे काही सांगायची गरज नाही. ज्यांचे जास्त उमेदवार असतील म्हणजे आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री साहजिक आहे.